विचार करा, जर आपल्या आयुष्याचं वाटोळं करणारी किंवा प्रत्येक मोठ्या अपयशाला कारणीभूत असणारी व्यक्ती दुसरी कुणी नसून आपण स्वतःच असू तर? हम्म. हे ऐकायला खूपच धक्कादायक वाटतं खरं तर. हो ना. आणि त्याहूनही भयंकर गोष्ट म्हणजे जेव्हा आपण स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत असतो तेव्हा आपल्याला ठाम विश्वास असतो की आपण अगदी योग्य आणि अचूक निर्णय घेत आहोत. अगदी बरोबर. आपण स्वतःलाच फसवतो तिथे. हो. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशाच अदृश्य आणि अत्यंत धोकादायक शत्रूचा वेध घेणार आहोत. आज आपल्याकडे समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथावर आधारित काही विश्लेषणात्मक नोंदी आहेत. खूपच रंजक विषय आहे हा. हो. म्हणजे यापूर्वीच्या एका चर्चेत आपण विवेक म्हणजे काय ते पाहिलं होतं, चांगले आणि वाईट यातील फरक ओळखण्याची बुद्धी. पण आज आपण त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला जाणार आहोत. आजचं आपले हे जे मिशन आहे ना, ते मानवी मनातील एका अशा प्रवृत्तीला समजून घेणं आहे जी अत्यंत शांतपणे माणसाला आतून पोखरते. या प्रवृत्तीला स्रोतांमध्ये नाव दिलं आहे अविवेक. हा विषय खरोखरच खूप गूढ आणि तितकाच वास्तवाच्या जवळ जाणार आहे. बघा, सहसा आपण आपल्या आयुष्यातील संकटांसाठी बाहेरच्या परिस्थितीला दोष देतो. हो, दुसऱ्यांकडे बोट दाखवणं सोपं असतं. अगदी. म्हणजे आपण बाहेरच्या शत्रूपासून बचाव करण्यासाठी तटबंदी उभारू शकतो, रणनीती आखू शकतो. पण अविवेक हा असा शत्रू आहे ना, जो एका ट्रोजन हॉर्ससारखा काम करतो. ट्रोजन हॉर्स म्हणजे तो लाकडी घोडा ज्याच्यात सैन्य लपलेलं असतं. अगदी तेच. तो लाकडी घोडा ज्याच्या पोटात शत्रूचे सैन्य लपलेले असते आणि आपण स्वतः आनंदाने त्याला आपल्या किल्ल्यात प्रवेश देतो. अविवेक हा आपल्याच विचारांचा एक भाग बनवून आपल्यातच लपलेला असतो. बापरे. तो शत्रू आहे हेच मुळी माणसाला समजत नाही आणि खरं सांगायचं तर तिथेच आपण पहिली लढाई हारतो. पण एक मिनिट, इथे मला तुम्हाला थोडं थांबावंसं वाटतंय. आपण म्हणतो की अविवेक म्हणजे चुकीचे निर्णय घेणे. पण सगळ्यांनाच माहीत असतं की राग वाईट आहे, घाईघाईत घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. ही तर अगदी सामान्य ज्ञानाची गोष्ट आहे ना. मग जर आपल्याला हे माहीत आहे तर अविवेक ही निव्वळ एक साधी चूक नाही का? यात इतकं भयंकर काय आहे? हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे. अविवेक म्हणजे केवळ अज्ञान किंवा एखाद्या गोष्टीची माहिती नसणे नव्हे. बरं. स्रोतातील नोंदी अतिशय स्पष्टपणे सांगतात की अविवेक म्हणजे योग्य आणि अयोग्य यातील फरक समजूनही जाणीवपूर्वक चुकीचा निर्णय घेण्याकडे प्रवृत्त होणे. म्हणजे सगळं माहीत असूनही चुकीच्या मार्गावर जाणं. अगदी. तो एक असा क्षण असतो जेव्हा तुमचा मेंदू तुम्हाला पटवून देतो की हो, मला माहीत आहे हे चुकीचं आहे, पण आत्ताच्या या विशिष्ट परिस्थितीत हे करणंच योग्य आहे. तो तुम्हाला अपवादाची सवलत देतो. अरे च्छा. म्हणजे तो आपल्यालाच फसवतो. हो, हे केवळ अज्ञानाचं लक्षण नाहीये. हे एका अशा आजारासारखे आहे जो स्वतःचं अस्तित्व लपवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर धोक्याचा सायरन वाजत असतानाही मेंदूने तो आवाज म्यूट करणे. अगदी अचूक उपमा दिलीत तुम्ही. कारण अनेकदा आपण ऐकतो की संकटाच्या वेळी विचार करत बसण्यापेक्षा कृती करणं महत्वाचे असते. म्हणजे उदाहरणार्थ, जर माझा हात चुकून एखाद्या गरम तव्यावर पडला तर मी तिथे विचार करत बसत नाही, मी तात्काळ माझा हात मागे घेते. हो, ती एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे. बरोबर ना? ती घाई असते पण ती मला वाचवते. मग विचार संथावर अविवेक सुरू होतो हे विधान प्रत्येक वेळी लागू होतं का? हा अत्यंत अचूक आणि महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात. आणि इथेच आपल्याला शारीरिक प्रतिक्षिप्त क्रिया, ज्याला आपण फिजिकल रिफ्लेक्स म्हणतो, आणि मानसिक किंवा भावनिक प्रतिक्रिया यातील सूक्ष्म फरक समजून घ्यावा लागेल. हां, म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हो, जेव्हा तुमचा हात गरम तव्यावर पडतो तेव्हा तो निर्णय तुमचा तर्क करणारा मेंदू घेतच नाही. तो थेट तुमच्या मज्जारज्जूकडून आलेला संदेश असतो. स्पायनल कॉर्डकडून. हो, तो शारीरिक अस्तित्व टिकवण्यासाठी निसर्गाने दिलेला एक जैविक रिफ्लेक्स आहे. हो. पण जेव्हा कोणीतरी तुम्हाला अपमानास्पद ईमेल पाठवतो किंवा बैठकीत तुमच्यावर टीका करतो तेव्हा तिथे कोणता शारीरिक धोका नसतो. अगदी बरोबर. पण तरीही अशा वेळी तुमचा मेंदूचा जो भाग भावनांवर नियंत्रण ठेवतो, ज्याला विज्ञानात अमिगडाला म्हणतात, तो अचानक हायजॅक होतो. अमिगडाला हायजॅक. हो, तो या शाब्दिक किंवा मानसिक आवाहनाला चक्क शारीरिक धोका समजून तशीच प्रतिक्रिया देतो. अरे देवा, म्हणजे मेंदू गोंधळतो थोडक्यात. हो ना. आणि अशा वेळी तुमचा मेंदूचा जो पुढचा भाग असतो, जो तर्क, सारासार विचार आणि विवेक वापरतो, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, तो काही सेकंदांसाठी पूर्णपणे बंद पडतो. दासबोधाच्या तत्वज्ञानात यालाच विचाराचा अंत म्हटलं आहे. जेव्हा हा तार्किक विचार थांबतो तेव्हा केवळ आणि केवळ आवेग शिल्लक राहतो. हा आवेग म्हणजेच अविवेक. बापरे.
म्हणजे आपण ज्याला अविवेक म्हणत आहोत त्याची मुळे आपल्या मेंदूच्या रचनेतच खोलवर रुजलेली आहेत आणि याच आवेगामुळे आपण दैनंदिन जीवनात अनेक चुका करतो. नक्कीच रोजच्या आयुष्यात हे सतत घडत असतं. स्रोतामध्ये विवेक आणि अविवेक यांच्यातील संघर्षाची काही खूपच प्रातिनिधिक उदाहरणं दिली आहेत. विवेक नेहमी थांबतो, परिस्थितीचा आढावा घेतो आणि मगच पाऊल उचलतो. आणि अविवेक घाई करतो. अगदी. अविवेक नेहमी घाईत असतो, तो तात्काळ कृती मागतो आणि शेवटी फक्त पश्चाताप पदरात टाकतो. आपण हे आपल्या आजूबाजूला रोज बघतो, रागाच्या भरात उच्चारलेले असे शब्द जे नंतर कधीच मागे घेता येत नाहीत. पैशांबाबत रातोरात श्रीमंत होण्याच्या आशेने केलेले चुकीचे निर्णय. हो, हे सगळं घडत असतं. पण मला एक गोष्ट नेहमी सतावते. जेव्हा आपण रागात समोरच्याला काहीतरी सुनावत असतो, तेव्हा त्या क्षणी आपल्याला एक वेगळाच आनंद का मिळत असतो? त्या क्षणी ते काय योग्य वाटतं? कारण अविवेक तुम्हाला एका भ्रमात ठेवतो. तुम्ही जे म्हणालात की त्या क्षणी आनंद मिळतो, तो खरं तर मेंदूतून पाझरणारा डोपामाइन नावाच्या रसायनाचा खेळ असतो. अच्छा, म्हणजे तिथेही रसायनं काम करत असतात. हो ना. तात्काळ प्रतिक्रिया दिल्याने आणि समोरच्याला हरवल्याची भावना निर्माण झाल्याने मेंदूला एक प्रकारचा खोटा विजय मिळाल्यासारखं वाटतं. म्हणजे तो एक प्रकारचा खोटा इगो बूस्ट असतो. अगदी. अविवेक तुम्हाला अशी एक कथा सांगतो ज्यात तुम्हीच नेहमी बरोबर असता आणि बाकीचे सगळे तुमच्यावर अन्याय करत असतात. तो तुम्हाला पटवून देतो की जर तुम्ही आत्ता ह्याच क्षणी उत्तर दिलं नाही तर तुमचं अस्तित्व धोक्यात येईल. ही तात्काळ प्रतिक्रिया देण्याची सक्ती हेच अविवेकाचं सर्वात मोठं शस्त्र आहे तर. हो, पण काही तासानंतर जेव्हा तो भावनिक पूर ओसरतो तेव्हा त्या खोट्या विजयाची किंमत आपल्याला दुरावलेले नातेसंबंध किंवा गमावलेला विश्वास या स्वरूपात चुकवावी लागते. आणि हीच ती वेळ असते जेव्हा पश्चाताप सुरू होतो. दासबोधातील एक सूत्र श्रोत्यांमध्ये दिलेलं आहे जे मला खूपच वेधक वाटलं. त्यात म्हटलंय की अविवेकी माणूस बाहेरच्या कोणत्याही शत्रूमुळे पराभूत होत नाही, तर तो स्वतःचा सर्वात मोठा शत्रू बनतो. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हो, आणि हे स्पष्ट करण्यासाठी एक अतिशय सुंदर समीकरण तिथे मांडलंय. अविवेक बरोबर अज्ञान अधिक अहंकार. मला हे थोडं उलगडून सांगा. नक्कीच. कारण अज्ञान म्हणजे माहिती नसणे हे मला समजतं, पण इथे अहंकाराचा संबंध कसा येतो? सहसा अहंकार म्हणजे स्वतःबद्दल खूप गर्व असणे असा आपण अर्थ घेतो. इथे वापरलेला अहंकार हा शब्द केवळ पैशाचा किंवा सत्तेचा गर्व या अर्थाने आलेला नाहीये. मग इथे अहंकार म्हणजे मला सर्व काही समजते आणि माझा दृष्टिकोन हाच एकमेव सत्य दृष्टिकोन आहे, ही ठाम समजूत. म्हणजे मीच बरोबर. तिचा अभाव असतो, ज्याला आपण अज्ञान म्हणतो. आणि त्यात जेव्हा या मीच बरोबर आहे या अहंकाराची भर पडते तेव्हा त्यातून जो स्फोट होतो तो अविवेक असतो. म्हणजे अहंकार हा एका डोळ्यांवर बांधलेल्या पट्टीसारखं काम करतो. अगदी अचूक. अहंकाराच्या या पट्टीमुळे माणसाला स्वतःचं अज्ञान दिसतच नाही. तो स्वतःसाठी एक खड्डा खणत असतो आणि अहंकाराच्या चष्म्यातून त्याला तो खड्डा यशाची पायरी वाटत असतो. बापरे, हे भयानक आहे. हो ना. या उलट स्रोतांमध्ये विवेकाचे समीकरण दिले आहे. विवेक बरोबर ज्ञान अधिक शांतता. ज्ञान आणि शांतता. हो. ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी माहिती नव्हे तर परिस्थितीचे भान असणे, आणि हे भान येण्यासाठी शांतता आवश्यक असते. अविवेक माणसाला बाहेरच्या जगातल्या स्पर्धेत हरवत नाही, तर तो त्याला आतून संपवतो. त्याची निर्णय क्षमता, नैतिकता आणि मानसिक शांती आतून नष्ट करतो. हे ऐकायला जेवढं तत्वज्ञानात्मक वाटतं तेवढंच ते भीतिदायकही आहे. कारण आपण सर्वजण कधी ना कधी या अज्ञान आणि अहंकार यांच्या चक्रव्यूहात अडकतोच. हो, कुणीही याला अपवाद नाहीये. पण इथे माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आपण तात्विक चर्चा खूप छान करत आहोत, पण प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा बॉसने सगळ्यांसमोर अपमान केलेला असतो किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीने अत्यंत बोचरी टीका केलेली असते तेव्हा राग येतोच. हो, आणि त्या रक्ताळलेल्या भावनांच्या वादळात हे सगळं तत्वज्ञान कुठे आठवतं? स्रोतांमध्ये अविवेक थांबवण्यासाठी 5 व्यावहारिक पायऱ्या दिल्या आहेत. त्यातली एक पायरी आहे फक्त 10 सेकंद थांबा. खरं सांगायचं तर एखाद्या रागावलेल्या माणसाला तू फक्त 10 सेकंद थांब असं सांगणे म्हणजे बुडणाऱ्या माणसाला तू फक्त पाण्यावर श्वास घेण्याचा प्रयत्न कर असं सांगण्यासारखा नाही का? मला समजतोय तुमचा मुद्दा. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात ते कसं काम करतं? तुमचा हा संशय अगदी रास्त आहे. ते ऐकायला खूपच क्लिष्ट किंवा पुस्तकी वाटू शकतं, पण त्या 10 सेकंदांच्या थांबण्यामागे एक अत्यंत भक्कम जीवशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय कारण आहे. अच्छा, काय कारण आहे? मगाशी आपण जो अमिग्डाला हायजॅकचा उल्लेख केला त्या प्रक्रियेचं एक वैशिष्ट्य आहे. बघा,
जेव्हा रागाची किंवा भीतीची भावना मेंदूत निर्माण होते तेव्हा त्या रसायनांचा प्रभाव सर्वात तीव्र असतो तो पहिल्या काही सेकंदांसाठी. म्हणजे पहिली रिॲक्शन येईपर्यंत. हो, जर तुम्ही त्या पहिल्या 6 ते 10 सेकंदात कोणतीही नवीन चिथावणी मेंदूला दिली नाही, म्हणजे जर तुम्ही तात्काळ प्रतिक्रिया दिली नाही, तर तो भावनिक पूर ओसरायला सुरुवात होते. अरे छा. आणि तुमचा तो तार्किक विचार करणारा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स पुन्हा सक्रिय होतो. म्हणजे ते 10 सेकंद केवळ वेळकाढूपणा नसून ती मेंदूला त्याचे सॉफ्टवेअर रिबूट करण्यासाठी दिलेली वेळ असते. अगदी तसंच. स्रोतांमध्ये ज्या 5 पायऱ्या दिल्या आहेत त्या एकाच प्रक्रियेचे वेगवेगळे टप्पे आहेत. बरं, त्या कोणत्या आहेत? पहिली पायरी आहे इन्स्टंट रिॲक्शन, म्हणजेच तात्काळ प्रतिक्रिया देणे टाळा. दुसरी पायरी सांगते रागात असताना कधीही कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका, कारण तेव्हा तुमचा तार्किक मेंदू बंद असतो. बरोबर. तिसरी युक्ती म्हणजे तेच 10 सेकंड थांबणे. चौथी पायरी आहे समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करणे, आणि हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा तुमचा अहंकार थोडा बाजूला होतो. हो, शांत झाल्यावरच ते शक्य आहे. आणि पाचवी, सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे कोणतीही कृती करण्याआधी स्वतःला विचारणे, मी जे करत आहे ते खरोखर योग्य आहे का? या सगळ्याचा उद्देश एकच आहे, त्या आवेगाची साखळी तोडणे. हे आता खूपच स्पष्ट झालं. यामागील विज्ञान समजल्यामुळे त्या 10 सेकंदांचे महत्त्व खऱ्या अर्थाने अधोरेखित होते. याच संदर्भात स्रोतामध्ये एक अतिशय विचार करायला लावणारी कथा दिली आहे, जी मला इथे शेअर करावीशी वाटते. हो, नक्कीच सांगा. ही एका व्यावसायिकाची कथा आहे. हा माणूस अत्यंत महत्वाकांक्षी होता, पण तितकाच रागीट आणि घाईघाईने निर्णय घेणारा होता. एकदा त्याच्या एका मोठ्या गुंतवणूकदाराने त्याच्या बिझनेस मॉडेलवर काही शंका उपस्थित केल्या. आता विवेकाने विचार केला असता तर त्याने त्या शंकांचे निरसन केले असते. हो, शांतपणे उत्तर दिलं असतं. अगदी. पण त्याच्या अहंकाराला ठेस लागली. त्याने काय केलं, मध्यरात्री 2 वाजता रागाच्या भरात एक अत्यंत जळजळीत आणि अपमानास्पद ईमेल त्या गुंतवणूकदाराला लिहून पाठवला. बापरे. आणि त्याचा परिणाम काय झाला? साहजिकच दुसरे दिवशी सकाळी तो करार मोडला गेला, त्याची मोठी गुंतवणूक बुडाली आणि कंपनी डबघायला आली. सुरुवातीला तो सगळ्या परिस्थितीला, त्या गुंतवणूकदाराच्या वृत्तीला दोष देत राहिला. नेहमीप्रमाणेच. हो, पण जसजसा काळ लोटला त्याला एक भयानक सत्य जाणवलं. त्याला जाणीव झाली की तो गुंतवणूकदार, ती बाजारपेठ किंवा त्याचे नशीब यापैकी कोणीही त्याचा शत्रू नव्हता. त्याचा खरा शत्रू त्याचा तो स्वतःचा अविवेक होता. अगदी बरोबर. रात्री 2 वाजता ते सेंड बटन दाबणारा त्याचा तो अंगठा, ती तात्काळ प्रतिक्रिया देण्याची त्याची सवय, हीच त्याच्या विनाशाचे कारण होती. तो बाहेरच्या जगात हारला नव्हता, तो स्वतःच्याच आतल्या शत्रूने पराभूत झाला होता. ही कथा मानवी स्वभावाचे आणि अविवेकाच्या विध्वंसक शक्तीचे अत्यंत अचूक चित्रण करते. आपण नेहमी आपल्या अपयशाचे खापर इतरांवर फोडण्यासाठी तयार असतो. हो ना. पण जेव्हा तो व्यावसायिक अंतर्मुख झाला तेव्हा त्याला दासबोधातील तेच सूत्र समजले असेल. त्याचे अज्ञान आणि त्याचा अहंकार याने मिळून त्याच्या विवेकाची हत्या केली होती. यावरून आपल्याला एक गोष्ट ठळकपणे समजते की अविवेकावर मात करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठ्या तत्वज्ञानाची किंवा शस्त्राची गरज नाही. मग कशाची गरज आहे? तुम्हाला फक्त एका क्षणाची गरज आहे. त्या एका पॉजची गरज आहे. म्हणूनच स्रोतातील एका वाक्याने माझं लक्ष वेधून घेतलं होतं. त्या छोट्याशा वाक्यात एक प्रचंड मोठी ताकद दडलेली आहे. जिथे थांबणं येतं तिथे अविवेक थांबतो. क्या बात है. खूपच छान वाक्य आहे. हो, मला हे एखादा शक्तिशाली मंत्रासारखं वाटतं. कोणतीही कृती करण्यापूर्वी, कोणताही शब्द उच्चारण्यापूर्वी किंवा निर्णय घेण्यापूर्वी फक्त क्षणभर थांबणे. हा एक क्षणच त्या अमिगडाला हायजॅकमधून बाहेर येण्यासाठी आणि विवेकाला जागे करण्यासाठी पुरेसा असतो. निश्चितच. आणि या सर्व चर्चेचा मुख्य सारांशच हा आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कोणती? दासबोधाच्या स्रोतानुसार जर आपल्याला विवेक आणि अविवेक पूर्णपणे समजून घ्यायचा असेल तर आपल्याला आधी एका अदृश्य रणांगणाला समजून घ्यावे लागेल. रणांगण? हो, आणि ते रणांगण म्हणजे आपले मन. हे सर्व युद्ध केवळ बाह्य कृतींमध्ये नाही तर मनाच्या अत्यंत सूक्ष्म स्तरावर लढले जाते. मन कसे विचार करते, ते मोहात कसे पडते, ते अहंकाराला कसे खतपाणी घालते, हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत केवळ वरवरचे उपाय फार काळ टिकणार नाहीत. म्हणजे मुळावर घाव घालावा लागेल. अगदी. स्वतःच्या मनाचे स्वरूप ओळखणे हाच विवेकाकडे जाणारा खरा मार्ग आहे.
हे खूपच सखोल आहे. मनाला समजून घेतल्याशिवाय अविवेकाचा समूळ नाश शक्य नाही. पण या सगळ्या प्रवासात आत्ताच्या घडीला आपण एका अत्यंत विरोधाभासी जगात जगत आहोत आणि हाच विचार मला अस्वस्थ करतोय. तुम्हाला काय वाटते? म्हणजे एकीकडे आपण दासबोधाच्या आणि मानसशास्त्राच्या आधारे पाहिलं की विवेकासाठी शांतता हवी, तो 10 सेकंदांचा पॉज हवा, थोडा वेळ हवा. बरोबर. पण जर आपण आजूबाजूला पाहिलं तर आजचं हे आधुनिक जग, हे सोशल मीडियाचे जग आपल्याला प्रत्येक गोष्टीवर तात्काळ प्रतिक्रिया देण्याची सक्ती करत आहे. होय, आणि ही अत्यंत चिंतेची बाब आहे. आजच्या काळात इन्स्टंट रिप्लाय देणे, काही क्षणात एखाद्या विषयावर आपले मत व्यक्त करणे, सतत ऑनलाईन राहणे, यालाच प्रभावी संवाद मानले जाऊ लागले आहे. अगदी खरंय. तंत्रज्ञान आपल्याला सतत काहीतरी ट्विट करायला, कमेंट करायला प्रवृत्त करत असते. आणि इथेच मला सगळ्यांना एक प्रश्न विचारून ही चर्चा थांबावीशी वाटते. जर विज्ञानाला आणि शेकडो वर्षांपूर्वीच्या तत्वज्ञानाला हे माहीत आहे की घाईनं दिलेली प्रतिक्रिया हा अविवेक असतो, तर मग या सततच्या घाईत, या तात्काळ लाईक आणि कमेंटच्या जगात आपण आपल्या नकळत आपल्या मेंदूला विवेकाऐवजी अविवेकाची सवय तर लावत नाही आहोत ना? हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हो ना. आपण प्रतिसाद देण्याऐवजी केवळ प्रतिक्रिया देणारे यंत्र तर बनत चाललो नाही आहोत ना? पुढच्या वेळी जेव्हा रागात एखादा मेसेज टाईप करताना अंगठा सेंड बटनाकडे जाईल, तेव्हा फक्त ते 10 सेकंड आठवा. स्वतःला तो एक क्षण द्या आणि विचार करा, आपण आपल्या मनाला कशाची सवय लावत आहोत? शांत विवेकाची की स्वतःलाच नष्ट करणाऱ्या अविवेकाची? आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि विचारप्रवर्धक विषयासह.